नमस्कार. कीर्ती रणरागिणीची या जन व्हॉइसच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत जलपरी सई पाटील हिच्याकडे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा व्यक्तिमत्वाला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत. जाणून घेऊया तिच्या महान कीर्तीबद्दल. सई, तुला जलपरी हे नाव कसं मिळालं व आतापर्यंतचा तुझा अनुभव कसा होता? सर्वात पहिला सर्वांना नमस्कार. आणि आता मी स्विमिंग करते, म्हणजे मी स्विमर आहे, म्हणून मला जलपरी म्हणून बोलतात. आणि जसं तुम्ही बोलले का तुमचा मीन्स माझा अनुभव काय आहे स्विमिंगमध्ये, तर म्हणजे सर्वात पहिला मी जेव्हा 4 वर्षाची होती तेव्हा मला इंडियन नेव्हीमध्ये मला आता जायचं आहे, म्हणून मी जास्त स्पोर्ट्सला खूप सपोर्ट करते. मला स्पोर्ट्समध्ये म्हणजे जायला खूप आवडतं. म्हणून मी 4 वर्षाची होती तेव्हापासून मी माझी स्विमिंग स्टार्ट केली. मग तेव्हा म्हणजे मी सर्वात पहिलं माझी कॉम्पिटिशन गडकरीला झाली. आणि म्हणजे फर्स्ट कॉम्पिटिशन जराशी भीती पण वाटते, जरा म्हणजे हॅपी पण असतो. पण जेव्हा जेव्हा प्राईज भेटला, मीन्स फर्स्ट कॉम्पिटिशनला प्राईज भेटला तेव्हा मी खूप हॅपी होती. हां, मीन्स फर्स्ट कॉम्पिटिशन होती तेव्हा पण मला प्राईज भेटला. मग असेच मी खूप सारे स्विमिंग केले, जसे का चिवला बीच, उरण, जसे मी खूप सारे सी लेवल म्हणजे पार केले आहेत. आणि मी अजून एक म्हणजे आता जस्ट मी जेव्हा 8 इयर्सची होती, तेव्हा आता मी स्विमिंगमध्येच आहे, पण जेव्हा मी 8 इयर्सची होती, तेव्हा मी आपल्या कशेली ब्रिज आहे इकडे भिवंडीला जायला, तर त्याच्यावरनं मी 50 फुटावरनं उडी मारली, जेव्हा 370 कलम रद्द झालेले तेव्हा. म्हणजे मला असं वाटलं का स्विमिंगनी एक एक्सरसाइज पण होते आणि स्विमिंग हा सर्वात इम्पॉर्टंट गेम आहे. सई, आम्ही ऐकलं आहे की तू सायकलिंगमध्येही वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्याबद्दलचा तुझा अनुभव कसा आहे, आम्हाला जरा सांगशील? जसं मी स्विमिंगमध्ये आहे, तसंच जेव्हा कोविड-19 आलं तेव्हा मी सर्व स्विमिंग पूल्स वगैरे सर्व पूल्स बंद झाले. आणि तेव्हा माझी एक्सरसाइज कंटिन्यू ठेवायला मी असं विचार केला का आपल्या एक्सरसाइजसाठी, आपल्या फिटनेससाठी आपल्याला काहीतरी कंटिन्यू ठेवायला पाहिजे स्पोर्ट्समध्ये. तर मी असं विचार केला का आपण सायकलिंगकडे जरासं टर्न घेऊया. तर मी सायकलिंग स्टार्ट केली. सर्वात पहिला मी लोणावळा टू बालकुम केलं. आणि त्याच्यानंतर जी माझी राईड होती ती आउट ऑफ महाराष्ट्र होती, आउट ऑफ स्टेट होती. ती होती लडाख होती. आणि त्यानंतर श्रीनगर, लाल चौक, ते सर्व माझ्या तिकडच्या राईड्स होत्या. त्यानंतर मी असा विचार केला आता चालू आहे सायकलिंग, तर काहीतरी मोठी राईड करूया आपण. मग मी काश्मीर टू कन्याकुमारीचा प्लॅन केला. मग काश्मीर टू कन्याकुमारी ही माझी राईड होती 3710 किलोमीटर्सची. आणि ही मला हार्ड पण होती आणि इझी पण होती, कारण की हार्ड ह्याच्यामुळे होती का मी सर्व स्टेट्समध्ये जाऊन तिकडचे वेगळे वेगळे वेदर्स, तिकडचं वेगळं फूड्स, तिकडचे कल्चर्स, रिजन, म्हणजे माझा अनुभव पण खूप चांगला होता आणि खूप मजा आली. त्यानंतर मी असं केलं आता नॉर्थ टू साऊथ केलं, तर ईस्ट टू वेस्टसुद्धा करूया. मग मी ईस्ट टू वेस्टसुद्धा केलं. ती होती अरुणाचल प्रदेश टू मुंबईची राईड होती. तवांगपासून मी माझी राईड स्टार्ट केलेली. तर मग त्याच्यामध्ये पण आता मला जसं काय बंगाल, UP, MP आणि असे, मग नंतर महाराष्ट्र, असे मला स्टेट्स पार करून यायला लागले. तिकडचा पण अनुभव माझा खूप चांगला होता. कारण की म्हणजे तिकडे ना आसाम वगैरे साईडला तिकडे असं थंडी हवा, परत तिकडे टीज वगैरे, मग मला तिथून पण खूप मजा आली. आणि मग त्यानंतर आता मी 2023मध्ये राईड केलेली. ती होती चारधामची. मग त्या राईडमध्ये म्हणजे आता एवढ्या राईड्स केल्या, तर आता म्हणजे असं काहीतरी देवस्थानची सुद्धा राईड केली पाहिजे. तर मग मी ती राईड केली. मी केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीची राईड केली. ती पण खूप छान झाली आणि ती मी नोव्हेंबरमध्ये केलेली, जेव्हा तिकडचे दरवाजे बंद होतात तेव्हा. ती पण खूप छान होती. माझा एक तिकडचा अनुभव आहे, एक मेमोरेबल म्हणजे गोष्ट आहे ती. मी जेव्हा केदारनाथमध्ये होतो, तेव्हा तिकडचे कपाट बंद होणार होते. तर तेव्हा तिकडे सर्व रूम्स जागाच नव्हती तिकडे, आणि तिकडे टेंट्स वगैरे असतात ते पण काहीच नव्हते, कारण की अर्धे जे कपाट बंद होण्यात अर्धे लोकं निघून गेले होते तिथून. मग आम्हाला काहीच नाही आहे. तिकडे एक आश्रम होता. मग आपल्या रायगडचा एक कोणतरी दादा होता.
म्हणजे मला तर काहीच माहीत नव्हतं. ते एकदम देवाच्या अवतारामध्ये आलेले. का तिकडे रायगडचा आपल्या महाराष्ट्रामधला दादा होता. तो आला आणि तो मला नाव वगैरे विचारायला लागला आणि त्यानंतर आम्ही लिटरली मंदिराच्या बाजूनी तो मला घेऊन गेला. मीन्स खूप रात्र पण होती. मग माझे बाबा पण होते माझ्यासोबत. तो मंदिराच्या मला बाजूनी घेऊन गेला आणि तिथे एक आश्रम होता. मग तिथे आम्ही गेलेलो आणि जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तिथे त्यांनी सांगितलं का इथे तुम्हाला सर्व व्यवस्था होऊन जाईल जेवण्याची आणि राहण्याची. पण मग आम्ही तिथे राहिलो. ते बोलले का आम्ही इथे खूप दिवस आहोत आणि मग माझ्या बाबांनी असंच आपल्या इकडचे आहेत, तर बाबांनी माझ्या विचारलं का तुम्ही कुठे राहणार? तर ते बोलले का तिकडे एक खूप मोठा डोंगर होता. तिथे तर ऑब्व्हियसली खूप सारे माउंटन्स असतात. मग तिकडे बघितलं तर ते बोलले का मी इथे आहे 8 दिवस. पण ते आम्हाला काही दिसलंच नाही. मीन्स असा खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी आणि मला खूप मज्जा आली त्या राईडमध्ये. हवाई परी आणि जलपरी म्हणून तुझा अनुभव तर खूपच छान होता. पण येणाऱ्या पिढीसाठी तू काय संदेश देणार? मी असा संदेश देणार का मुली वाचवा, मुली शिकवा, झाडे लावा आणि झाडे जगवा आणि जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरणाचा समतोल राखा आणि तुम्ही जास्तीत जास्त सायकल चालवा. त्याच्याने पोल्युशन खूप कमी होईल आणि त्याच्याने आपलं फिटनेस पण मेंटेन राहील, आपली एक्सरसाइज होईल आणि जेव्हा तुम्ही सायकल वगैरे चालवणार तेव्हा मीन्स तुम्हाला नेचरचा सुद्धा अनुभव घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला हेच संदेश देईन का मुली वाचवा, मुली शिकवा आणि झाडे लावा आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा. हवाई परी व जलपरी तिचा अनुभव आपण ऐकला व तिला भेटून आपल्याला खूप आनंद झाला. तुला अशाच पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाच्याही तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशाच न्यूजसाठी जन व्हॉइस न्यूज पाहत राहा. कॅमेरामॅन वंशिका चाचेसह मी योगिता लोहार, जन व्हॉइस न्यूज ठाणे.